बरोबर। नमस्कार, मी अनिकेत, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या शेती एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिवस दुसरा, आपण आष्टी कृषी प्रदर्शन इथे आलेलो आहोत। आज दिवस दुसरा, इथे बाजूला आपण बघतो आहे महेश आयुर्वेदिक महाविद्यालय व महेश आयुर्वेदिक विद्यालय व हॉस्पिटल आष्टी येथे मोफत सर्व शिबिर आणि निदान असं एक पोस्टर लागलेलं आहे। आपल्याला डॉक्टरांची टीम दिसते आहे तिथं। आपण त्यांच्याकडे जाऊ आणि विचारू की मोफत सर्व रोग निदान शिबिर ही नेमकी कन्सेप्ट काय आहे। दादा नमस्कार। हे जे मोफत काय लावलंय तुम्ही? तपासणी, मोफत वैद्यकीय तपासणी मोफत होणार आहे। येणारे जे काही शेतकरी आहेत किंवा प्रदर्शक आहेत त्यांची मोफत तुम्ही तपासणी करणार आहात आणि त्यांना इंजेक्शन भेटणार आहे। इंजेक्शन, बीपी, शुगर वगैरे सगळ्या गोष्टी चेक होणार, सगळ्या गोष्टी तपासणी होणार। थोडं सांगा कोणती संस्था आहे तुमची? शेतकरी शिक्षण संस्थाचे संचालक भीमरावजी धोंडे साहेब यांचे महेश आयुर्वेद महाविद्यालय यांच्यातर्फे इथे मोफत तपासणी आपण ठेवलेली आहे। तरी आष्टी तालुक्यातील सर्व लोकांनी या तपासणीचा लाभ घ्यावा। येथे बीपी चेक करून तसंच शुगर वगैरे चेक करून मोफत इंजेक्शन वगैरे सर्व तपासणी मोफत करून देणार आहे। आणि इथं ज्यावेळेस तुम्ही तपासणी करणार आहात, एखादं जर मोठा आजार असेल त्याचं निदान करण्यासाठी त्या शेतकऱ्यांना किंवा त्या इथं तपासणी केलेल्या बांधवांना कुठे यायचं? त्यांनी यायचं महेश महाविद्यालयाला आष्टीमध्येच यायचंय। आष्टीमध्ये तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येईल। मोफत मार्गदर्शन, सल्ला वगैरे तपासणी येते आज मोफत, अजून सोमवारपर्यंत मोफत असणार आहे 5 दिवस। ठीक आहे, माझी तपासणी करायची आता। बसू का मी इथं? हे काय? बीपी मशीन, बीपी चेक करतोय। आधुनिक पद्धतीने बीपी चेकअप आणि सगळे। तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात? हो, आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात। आणि मग तुम्ही कोणत्या इयरचा आहे प्रोजेक्ट तुमचा? आम्ही फर्स्ट इयरला आहे, काही सेकंड इयरचे आहेत। ते तज्ञ डॉक्टर आहेत। डॉक्टर ते तज्ञ डॉक्टर आहेत। सर बोला, याबद्दल सांगा माहिती। या ठिकाणी डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन या ठिकाणी आपल्या आष्टी पंचकृषीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। या धोंडे साहेबांच्या जे महेश आयुर्वेद महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी जोपर्यंत हे कृषी प्रदर्शन चालू आहे तोपर्यंत या ठिकाणी मोफत आयुर्वेदिक मार्गदर्शन, सल्ला, ट्रीटमेंट असेल या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी आत्तापर्यंत बरेच जवळपास 100+ पेशंट या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। बरेच खेडेगावातून आजी आजोबा असतील, वृद्ध माणसं असतील, त्यांना मोफत अशा औषधी उपचार या ठिकाणी चालू आहेत। बीपी, शुगर असेल किंवा अनेक असे जुनाट आजार असतील त्यांचं निदान या ठिकाणी संपन्न होतं आहे। ठीक आहे। बघ आता हे काय करताय सांगा। हे शुगर तपासणी आहे। हे कोणता बोर्ड द्यायचं? हे वाला किडनी कार्ड त्रास होणार नाही ना? कुठं बघायचं काय ते सांगा ना पहिलं। नाही काहीच होणार। शुगर टेस्ट आपल्या दवाखान्याचं ही 85 नॉर्मल आहे। किती ते किती पाहिजे असते? 70 ते 70 ते 140। माझी 45 आहे, म्हणजे नॉर्मल आहे। 70 ते 110, 70 ते 140 हा बीपी तुमचं शुगर नॉर्मल शुगर आहे। आणखी कोणती तपासणी आहे? थोडे दिवस राहिले आपली घ्यायची। आणखी दोनच दोनच टेस्ट आहेत आणि गोळ्या सर्व प्रकारचे आहेत। गोळ्या भेटतात मोफत आहे। आणि काही जर मोठे आजार असले तर महेश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे गंगाईनगरमध्ये, तिथे येऊन उपचार करू शकता तुम्ही बाकीचे। ओके, चला थँक नाव घ्या सर। धन्यवाद। तर कृषी प्रदर्शनाला जेवढे काही शेतकरी बांधव असतील किंवा बाकीचे बघणारे लोक असतील, त्यांनी आष्टी येथे कृषी प्रदर्शनाला आल्याच्या नंतर तुम्हाला काही जर आजार असतील तर तुमची इथे
फुल बॉडी चेकअप होणार आहे. आणि जर तुम्हाला आजाराचं प्रमाण जास्त असेल काही तर मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या कॉलेजला भेट देऊ शकता आणि तिथं तुमच्यावर बाकीचे उपचार केले जातील. इथं तुम्ही तपासणीला ज्यावेळेस कृषी प्रदर्शनाला येताल त्यावेळेस तुम्ही बघू शकता त्यांनी दिलेलं आहे की मोफत सर्व रोग निदान शिबिर. म्हणजे इथं तुमच्यावर एक नॉर्मल चेकअप होणार आहे आणि त्या चेकअप झाल्याच्या नंतर तुम्हाला जर काही रोग असेल किंवा जास्त मोठं काही निदान असेल तर त्यासाठी तुम्ही त्यांच्या हॉस्पिटलला जा आणि तिथून मग पुढं बाकी ते तुमच्यावर उपचार केले जातील. शेतकरी बांधवांनी नक्की या. ओके.